आता आपण वडाबद्दल माहितीच पाहूया, कारण वडाची पूजा आपण तर पाहणारच आहोत, पण त्याआधी आपण माहिती पाहणार आहोत. तर वडा हा भारतीय वटवृक्ष आहे. वडाखालची मुळे आहेत ते फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स हे आपल्याला त्यापासून मिळतात. यावर्षी आपल्याला साड्या कोणत्या स्किप करायच्या, तर काळी आणि पांढरी स्किप करायची, बाकी सर्व साड्या घालायच्या. आणि यावर्षी आपल्याला 29 जानेवारी वार सोमवार या रोजी आपली वटपौर्णिमा आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला साड्या तुम्हाला तर काळी आणि पांढरी घालायची नाही हे सांगितले. आणि सकाळी 8:27 नंतर पूजेला आपण प्रारंभ करायचा आहे, ते शुभ मुहूर्त आहे. इथे बघू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी हा आपल्याला निवेद करायचा आहे. इथे मी आमटी, रस, कढी, भजे, पोळी आणि पापड्या आणि भात केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला निवेद करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी. तुमच्या इथे काय काय बनवतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथे बघू शकता वटवृक्षाची पूजा कशी करायची, त्यासाठी मी तयारी केलेली आहे. करायची ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं, हळदी कुंकू लावायचं, इथे आपल्याला पीस ठेवायचं. त्यावर वटीचं सामान ठेवायचं. वार इथे वटीचं सामान ठेवूया, असं आंबा ठेवूया त्यावर. हे बघा, हे पंचामृत आणलेलं आहे. पंचामृत म्हणजे दही, दूध, मध आणि साखर हे मिसळून आपलं पंचामृत असतं. हे आपल्याला असं हे करायचं असतं. आणि याचा दिवा ठेवूया. हे बघा, इथे आपल्याला अशा तऱ्हेने पूजा करायची. आणि जो आपण निवेद आणलाय तो इथे ठेवलाय, त्याला असं हे करायचं. इथे मी उदबत्त्या 2 आणल्या होत्या. आपण 2 उदबत्त्या अशाच घेऊ. अशा ओळून आपल्याला इथं लावायच्या आहेत साईडला. आता आपल्याला हे पाण्यामध्ये रील टाकायचे आहे. तर असा दोरा काढून घ्यायचा, घालायचे आहेत. हे बघा, 7 येडे झाले आपले. हे बघा, इथे मी गणगुळी अशी उघडली आहे. ते आपल्याला याचा उपयोग सांगणार आहे मी. तर महिला काय करतात, ओटी एकुणिकीची भरतात 5 जणी आणि असं हातावर एकुणिकीच्या काढतात. आणि असं 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 करून हे सुवासनीचा मान असतो बघा.
हे असे हाताला टिपके काढत असतात हळदी कुंकाचे. अशा तऱ्हेने पूजा आपली पूर्ण झाली.